नमस्कार, मी नीता. तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. 13 गावातील महिलांचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर घागर मोर्चा. रिकाम्या घागरी हातात घेऊन प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. गोकुळ निवडणूक 90 दिवसात घेण्याच्या निर्णयाचं आमदार सतेज पाटलांकडून स्वागत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे दूध उत्पादकांना दिलासा. कृषी पंपाच्या केबल चोरी प्रकरणी 2 महिला गुन्हेगारांना अटक. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची मोठी कारवाई. आता पाहूया ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा. कोल्हापूर दक्षिण मधील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सुधारित गांधीनगर प्रादेशिक 13 गावांचा नळ पाणी पुरवठा योजनेविरोधात आज महिलांचा संताप पाहायला मिळाला. योजनेतील विलंब, निकृष्ट दर्जाची कामे आणि वारंवार खंडित होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ 13 गावातील महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर घागर मोर्चा काढला. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अशा जोरदार घोषणा देत महिलांनी परिसर दणाणून सोडला. या मोर्चा संदर्भात महिलांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते पाहूया. घरात आता आमचे मिस्टर कापड दुकानात कामाला जात आहेत. आता पाणीपट्टी भरायची असलं की सारखं चक्र घरात घालतात, पाणीपट्टी भरा म्हणून. पाणीपट्टी नाही भरली की म्हणतात आम्हाला धमकी देतात, आम्ही पाण्याचं कनेक्शन कट करणार. पाणीपट्टी भरून सुद्धा आता 20-20 दिवसांनी प्यायचं पाणी घरात येत नाही. घरात पाहुणे आली की घरात पाणी नसते, बाहेरनं पाणी आम्ही भरतोय. पाणीपट्टी भरून पण ही वेळ आमच्यावर आहे पाण्याची. आम्ही गांधीनगरहून आलेलो आहोत. आम्हाला पाणी पुरवठा अपुरा आहे. कमीत कमी 17 दिवसानंतर आमच्याकडे पाणी येतं आणि तेही आलं तर अर्धवटच भरलं जात आहे. घरात 7-8 माणसं असली तर पाणी पुरवठा भरला जात नाही. त्यामुळे पाणी आम्हाला 4 दिवसानंतर विकतच आणावं लागतं. जर आम्हाला विकतच पाणी घ्यायचं आहे तर हा पाणी पुरवठा जो सरकार करते त्याची आम्ही पाणीपट्टी भरणं, आम्ही त्याच्यासाठी देय राहत नाही किंवा आम्ही देऊ शकत नाही असं म्हटलं तरी काही हरकत नाही. या घागर मोर्चाला माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी सरकारला धारेवर धरलं. 350 कोटी रुपयांची ही योजना राबवणाऱ्या ठेकेदारानं यामध्ये मोठा भ्रष्टाचार केला असून त्यावर सरकार कोणतीच कारवाई करत नाहीये. लाडक्या बहिणींना पाण्यासाठी त्रास देणाऱ्या या सरकारला महिला आगामी काळात चांगलाच धडा शिकवतील, अशी प्रतिक्रिया माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी दिली. आजचा मोर्चा हा केवळ ट्रेलर आहे. भविष्यात सरकारला याचा पिक्चर सुद्धा पाहायला मिळेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. 32% आहेत, त्यातल्या जवळजवळ 6% पूर्ण झालेले आहेत. आणि मग अशा अनेक अडचणी आम्हाला समोर येतात. किती वर्ष या योजनेला लागणारी शंका मनामध्ये, त्यामुळं तीव्र आंदोलन आमच्या सर्व माता भगिनींच्या माध्यमातून आज या योजनेच्या विरोधात या ठिकाणी झालेलं आहे. ही योजना लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे, नाहीतर पुढच्या काळामध्ये आज तुम्ही ट्रेलर बघितला असेल पण पिक्चर बघायला आम्हाला त्या ठिकाणी दाखवायला लावू नका, हे आमच्या मनामध्ये या ठिकाणी आहे. त्यामुळे निश्चितपणे मोठ्या प्रमाणात हा आक्रोश हा 13 गावांमधून आम्हाला त्या ठिकाणी. आज झालेल्या घागर मोर्चावर शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी जोरदार टीका केली आहे. सतेज पाटील मंत्री आणि पालकमंत्री होते. सत्तेत असताना त्यांनी काय काम केलं, ही योजना त्यांनी पूर्ण करून का घेतली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आमदार राजेश क्षीरसागर नेमकं काय म्हणालात ते पाहूयात. ते पूर्वी पालकमंत्री नव्हते का? पूर्वी मंत्री नव्हते का? आणि महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पूर्वी कोणाच्या ताब्यात होती? म्हणजे ही जी काही नाटकं ते बंटी साहेब करतात त्यांनी आता थांबवावी. स्वतः सत्तेवर असताना तुम्ही काही केलं नाही. घागरीत काय ते तपासून घ्यायला पाहिजे. घागरीत मला त्या ठिकाणी हिरे, मानके, जवारे आपण मिळवलेले त्यात असतील असं मला वाटतंय. भरपूर मिळवलेलं आहे. मिळवायचं तेवढं त्यांना कळतं. त्यांनी कामं काहीच केलेली नाहीत. आणि त्यामुळं बघा, अशा पद्धतीनं शक्तिपीठाला विरोध करणं, बाकीच्या काही गोष्टी म्हणजे निश्चितपणे जलजीवन मिशनचे काही आहे त्यामध्ये जर काही त्रुटी राहिल्या असतील, त्यामध्ये आम्ही काही करू शकतो तर निश्चित आम्हाला करावं लागेल. याविषयी मी आढावा घेईन. गोकुळ दूध संघावर प्रशासक नेमून 3 दिवस पूर्ण होण्याआधीच सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला मोठा दणका दिलाय. येत्या 90 दिवसात गोकुळची निवडणूक घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. प्रशासक आणण्याची घाई करणाऱ्या सरकारसह भाजपला हा मोठा धक्का मानला जात असून राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेला यामुळे मोठा दिलासा मिळालाय. या दरम्यान या निर्णयामुळे गोकुळच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झालाय. गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसात घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आमदार सतेज पाटील यांनी स्वागत केलंय. प्रशासकाच्या माध्यमातून गोकुळवर ताबा मिळवण्याचं षडयंत्र या निर्णयामुळे हाणून पडलंय, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
गोकुळ वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी जी लोक येतील त्यांना आम्ही सोबत घेऊन जाणार. या निवडणुकीत दूध उत्पादक विरुद्ध बाकीचे सगळे असं चित्र असेल असं म्हणत त्यांनी आगामी निवडणुकीसाठी तयार असल्याचं सांगितलंय. या संदर्भात सतेज पाटील नेमकं काय म्हणाल्यात ते पाहूयात. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं दूध उत्पादक म्हणून आम्ही स्वागत करतो. जे षडयंत्र रचलं होतं प्रशासकाच्या माध्यमातून या गोकुळवर ताबा मिळवायचा ते हाणून पडलेलं आहे आणि निश्चितपणे गोकुळचा दूध उत्पादक यामध्ये सकारात्मकरित्या उद्याच्या निवडणुकीमध्ये सहकार्य करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आम्ही सातत्यानं म्हणत होतो की 1200चा निकाल लवकर लावून या संस्था मतदानास पात्र करून ज्या पात्र असतील त्यांना पात्र करून ताबडतोब निवडणुका घ्या. कारण की शेवटी मतदानाचा हक्क हा राहणं अत्यंत गरजेचं आहे. घाई गडबडीत राज्य शासनानं जो कायदा त्या ठिकाणी केला, शेवटच्या दिवशी अधिवेशनात ताबडतोब प्रशासक नेमण्याची कारवाई झाली. अगदी 4 वाजता प्रशासक साताऱ्यावरून डायरेक्ट पोचतात. हे सगळा गौड बंगाल होता आणि मला वाटतं एक दूध उत्पादकाला कोल्हापूर जिल्ह्यातला दिलासा मिळाला असं म्हणायला हरकत नाही. जिल्ह्यात कृषी पंपाची केबल चोरी, एमआयडीसीतील कारखाने तसेच घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील 2 महिला गुन्हेगारांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेनं बुधवारी जेरबंद केलं. तसेच त्यांना गुन्ह्यात मदत करणाऱ्या 2 रिक्षा चालकांना बेड्या ठोकल्या. या कारवाईत घरफोडी आणि चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून या टोळीकडून 8,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मलकापूर आंबा मार्गावरील महावाडेवाडी परिसरात कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाच्या रस्ता खुदाई कामादरम्यान एक गवाह सुमारे 35 फूट खोल भागात पडून जखमी झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास रस्ता पार करताना हा अपघात झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. उंचीवरून पडल्यानं गव्याच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच वैद्यकीय डॉक्टरांना बोलावून जखमी गव्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. चंदगड शहराजवळील रवळनाथ मंदिर परिसरात 2 गव्यामध्ये झालेल्या तीव्र झुंजीत एक गवा मृत्युमुखी पडल्याची घटना घडली असून दुसरा गवा जखमी झालाय. वन विभागाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून गेल्या 4 दिवसांपासून जखमी गव्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा करून मृत गव्याचं दफन केले. तर या होत्या आजच्या जिल्ह्यातील ठळक घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेटसाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.